आड बी आहे दिसायला भारी आड काय हे आहे काय लई जुना दिसायला पाण्याचे बाबा बाबा महादेवाची पिंड आहे रो बाबा तुटलेली विस्कळीत झालेली हो म्हणजे पूर्ण मंदिराचा साचा आहे मंदिराच्या साच्यामध्ये महादेवाची पिंड तुटलेली आहे आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच इथं सर्वज्ञाचे स्थान आहे हे हे पूर्ण साचाच आहे ना मंदिराचं हे पण पूर्ण हे ढाचा हे पण मंदिराचा ढाचा आहे इथं बघू हे मंदिर आहे ना ते चांगदेव राज मध्ये अवस्था बाबा या काळात स्वामीचे 5 दिवस वास्तव्य होते दुधळे गव्हाण येथून निघून गेले श्री क्षेत्र चांगदेव जळगाव थोडं सरका की थोडं बाजूला वा थोडं 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 सरका थोडं सरका थोडं सरका की तुम्ही बापा बापा हो ताई थोडं सरका नाही तुम्हाला नाही ताईला म्हणा तिकडं जाऊन या नंतर पाया पडा लय गर्दी आहे इथं नंतर आल्या तर जमते दर्शन घ्यायला टाकतो हो हे पण पूर्ण ढाचा किती ढाचे बदललेत बाबा काय मूर्त्या विस्कळीत झाल्या आता पाणी मधलं पाणी बाहेर येण्यासाठी मी भारी केली यादवकाली पूर्ण एकच दगड आहे कोरला आहे एकच दगड आहे कोरला इथल्या लीळा सर्व संध्याकाळी टाकून देतो कारण भरपूर साऱ्या लीळा आहेत इथे चांगदेव महाराज इथल्या वास्तूवरून बी जाणं अवघड आहे किती भारी आहे वरलं पाळलेलं आहे नंतर खाली वर हे तुम्हाला सरकारनं बांधलेलं आहे
कारण हे अगोदर पाळलं परकीय आक्रमण झालेले आहे तिथं. हे पाळलेले ढाचे सोन्याच्या काठा तिला सिद्धेश्वर चांगदेव महाराज. सिद्धेश्वर चांगदेव महाराज तपोभूमी मंदिर. चलो चलो बाहेर कोणी असलं चला. राजेश लेकेवाड यूट्यूब चॅनल यांना सर्च करा, पदयात्रेचा आनंद घ्या. नमस्कार चांगदेव. हे पूर्ण वट नमस्कार आहे का? फक्त तेच नमस्कार आहे असं. हे पुरातत्व विभागामध्ये आहे का सर? पुरातत्व विभागामध्ये हे कसलं बघण्याचं जुनं म्हणजे पूर्वीचं असं ते देवाच्याच काळातलं लावली नाही, काही नाही, ती लावलीच नाही, चंदन लावलीच नाही. ते पुरातत्व खात्यात आहे काय बाबा? ते पुरातत्व विभागामध्ये आहे का? मग काय करू देत नाही पुरातत्व विभाग? काहीच करू देत नाही. हे नंतर मग बांधकाम त्यानंच केलेलं आहे ना पुरातत्व विभागाने. मी म्हणलं तरी ते पहिलं पाळलेलं आहे ब्रिटिश म्हणजे परकीय आक्रमणाच्या वेळेस पाळलेलं आहे. नंतर मग हे भारत सरकारनं पुन्हा बांधलेलं आहे पुरातत्व विभागामध्ये. इथं काय करता येत नाही असं. ते कसल्या वास्तू आहेत बरे? भग्नावस्थेमध्ये काही काही विस्कळीत झालेलं आहेत. असं जे जिथं ओट आहे का तिथं असं कसं ठेवत नाही, कुठं ठेवत हे असं स्थान आहे का? सापाची कात नागाची. नागाची कात म्हणजे या वास्तूमध्ये सर्प देखील भरपूर आहेत. नागाची कात आहे. प्रॅक्टिकल कोबरा, इंडियन प्रॅक्टिकल कोबरा. अलीगड अलीगड देवता. तिथं एक जण उभा राहावं. पूर्ण विस्कळीत गणपती. तर शक्यतो जास्त करून समोरचा वाटा राहते ना.
हे पहा मूर्ती. पूर्ण किती मोठी मूर्ती आहे. हो. जी हां राईट 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 टाकून देतो लगेच. पूर्ण मोठा चला जाऊ चांगदेव तिकडं पण मंदिर आहे मूर्ती. मग आहे तर पूर्ण मोबाईल विस्कळलेल्या क्षणात विस्कळलेल्या मूर्ती. त्रिशूल बाबा बाबा इथं तर लयच आहे. खाली स्थान आहे का फोटो काढा गेले तर स्थान आहे खाली असं असं. आणि कुणीकडे चालेल ते आता चालेल कुणीकडे आई कुठं आहे कुठं आहे नाही गेले असं. आम्ही रोज जातो ते कुणीकडे गेले ते आणि कोण कोण गेले ते केवढ्याला चक्कर 30 रुपये नंबर आहे. मी जाऊ का मदत जाऊ चला एक फोटो होते येताना. मग काय झालं 5 मिनिटं जाऊ कसं बकरी घेतलं झाले 30-25 तरी माणसं पाहिजे म्हणाले. असं असं 4-5 माणसं असं असं का. चला मग चला 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 हो चला खाली जहाजामध्ये. जा की होडीमध्ये किती रुपये चेक करूया तुम्हाला चाटू आपल्याला मार बरोबर चाटू आपल्याला मारा लागतो थोडा. अरे किती रुपये का. चला चला बसा बसा. मी मागे बसू का पुढे बसू.